नाशिक जलमय विकास कामे की भ्रष्टाचाराचा महापूर। नाशिक जिल्ह्यात दिनांक 7 जून रोजी ढगफुटी सदृश परिस्थितीची सतर्कता देण्यात आली होती। सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असली तरी कालपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने संपूर्ण नाशिक शहराला अक्षरशः वेढा घातला आहे। गोदावरी नदीला पूर आला आहे। सातपूर परिसरातील नंदिनी नदी दुथडी भरून वाहत आहे। सिडकोसह शहरातील अनेक भाग जलमय झाले आहेत। अनेक ठिकाणी नदी नाल्यांची धोक्याची पातळी ओलांडली आहे। काही रस्ते वाहून गेले आहेत, तर नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गही पाण्याखाली गेल्यामुळे बंद ठेवावा लागला आहे। ऐन कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकास कामांमुळे शहरभर मोठमोठे खड्डे पडले आहेत। खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने रस्त्याचा अंदाज येत नाही, त्यामुळे लहान मोठी वाहने खड्ड्यांमध्ये अडकून पडलेले आहेत। नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। वाहतूक विस्कळीत झाली आहे आणि अपघाताचा धोका वाढला आहे। मात्र आता प्रश्न उपस्थित होतो की कुंभमेळ्यासाठी कोट्यवधी रुपयांची विकास कामे सुरू असताना पहिल्याच पावसात ही अवस्था का झाली? पावसाळ्यात येणाऱ्या संभाव्य धोक्यांचे योग्य नियोजन करण्यात आले नव्हते का? कामांचा दर्जा निकृष्ट होता का? की टक्केवारीच्या नादात कामे घाईघाईत पूर्ण करण्यात आली? शहरभर पडलेल्या खड्ड्यांची आणि वाहून गेलेल्या रस्त्यांची जबाबदारी नेमकी कोण स्वीकारणार? नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार कोणी केला की नाही? आज नाशिककरांच्या मनात एकच प्रश्न घोंगावत आहे, हे विकास कामांचे अपयश आहे? भ्रष्टाचाराचा महापूर? महानगरपालिका प्रशासनाचा नियोजन शून्य कारभार? या प्रश्नांची स्पष्ट आणि ठोस उत्तरे आता प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी नाशिककरांना देणे गरजेचे झाले आहे। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी स्वप्नील गायकवाड, नाशिक।